नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रामाणिकपणे भरपूर कष्ट करा, त्यापासून आत्मिक समाधान मिळेल. त्यातून सर्वांप्रती असलेली कर्तव्य पूर्तता सुरू केली की त्यापासून आनंदाची प्राप्ती होईल. सर्व आयुष्य उजळून निघेल. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून बचत गटांनी कर्ज घेतलंय. या कर्जातून मुक्तीसाठी बचत गटाच्या महिला धडपडतायत. या एकत्रित झालेल्या महिलांच्या मागणीसाठी कर्जमुक्ती आंदोलन समिती गठीत करण्यात आली. या समितीने हजारो बचत गटाच्या महिलांकडून प्रत्येकी 100 रुपयांची पावती फाडली आहे. ती का? महिलांना कर्जमुक्ती खरोखरच द्यायची आहे तर त्यासाठी 100 रुपयांची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जमुक्तीची मागणी बचत गटाच्या महिला करत आहेत. कंपन्यांकडून बचत गटांनी लघु उद्योगांसाठी कर्ज घेतलं ते फेडू न शकल्याने सक्तीची वसुली केल्याचे आरोप बचत गटांचे आहेत. या महिलांना कर्जमुक्ती देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आले व 100 रुपयांची पावती फाडण्यात आली आहे. या बचत गटाच्या महिला जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. त्यावेळी मायक्रो फायनान्स कंपन्यांचं कर्ज चुकवावंच लागेल, कोणत्याही परिस्थितीत हे कर्ज माफ होणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. हिवाळी अधिवेशनावर हा मुद्दा घेऊन धडकण्याचं महिलांना सांगून त्यांच्याकडून 100 रुपये प्रत्येकी घेण्यात आले आहेत व महिला कर्जमुक्ती आंदोलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. संजय आठवले या समितीचे अध्यक्ष आहेत. बचत गटांच्या महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले त्या रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत आहे व आरबीआयच्या नियमानुसार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. कर्जावर घेतलेले पैसे हे परत करणं भाग आहे, कारण कंपन्यांचा तो व्यवसाय आहे. असं असताना कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु बचत गटांच्या या महिलांना कर्जमुक्तीचं दिवा स्वप्न दाखवण्यात आलंय. रुपये समितीने पावतीच्या नावाखाली जमा केले आहेत. येलकी मठाच्या महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झालाय, परंतु याबाबत महाराजांना विचारलं असता तो मी नव्हेच असं उत्तर महाराजांनी छाती ठोकपणे दिलंय. दुसरीकडे सहमतीने समर्पण केल्याचं महिलांचं बयान आहे. मात्र यासाठी बाथरूमचा वापर का? धार्मिकतेच्या वातावरणात अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नको. महाराजांवर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही, हे उल्लेखनीय. येलकीपूर्णाच्या मठाच्या महाराजांचा म्हणून व्हिडिओ व्हायरल झाला याची तक्रार आसेगाव पोलिसात दाखल करण्यात आली. या व्हिडिओत महाराजांनी मुलींचं शारीरिक शोषण केल्याचं दिसून येते. याबाबत महाराजांनी मात्र तो मी नव्हेच म्हणत व्हिडिओतील व्यक्ती आपण असल्याचं नाकारलं आहे. ब्लॅकमेलिंगचं हे प्रकरण असून खंडणी न दिल्याने आपल्यावर आरोप लावण्यात आल्याचं महाराजांनी म्हटलंय. तर दुसरीकडे व्हिडिओमधील मुलींनी आपण समर्पित असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना सांगितलंय. त्यासाठी बाथरूमचा उपयोग का? बाथरूमचा उपयोग हा अश्लीलतेसाठी केला जातो, रिलेशनशिपसाठी नाही. धार्मिकतेच्या वातावरणात श्रद्धेच्या आस्थेच्या ठिकाणी असले प्रकार घडायला नकोत. दुसऱ्यांना षड्रिपूंपासून दूर राहण्याचे संदेश देणारे महाराज यात लिप्त असावे. त्या साऱ्यांचा तपास पोलिसांनी कसोशीने केला तर खरं काय ते बाहेर येऊ शकते. आसेगाव पूर्णाच्या पोलिसांकडून तपास काढून डीवायएसपी कल्पना भराडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलाय. मात्र भराडे यांना सिटी न्यूजने माहितीसाठी फोन केला असता फोन उचलला जात नाहीये. या प्रकरणी कथित सामाजिक कार्यकर्त्याने वर्षभर महाराजांकडून पैसा लुबाडला. महाराजांनी कोणाला घर दिलं तर कोणाला सोनं. वाढती मागणी पूर्ण न झाल्याने कथित समाजसेवकाने पोलिसात तक्रार दिली व व्हिडिओ मीडियाच्या हवाली केला. ट्रस्टी व आश्रमातील कर्मचारी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रकरणात विश्वस्त तर सहभागी नाहीत. धर्माच्या नावावर येथे गुन्हा झाला आहे, तेव्हा पोलीस या मठाला सील का करत नाहीत? या प्रकरणात पोलिसांची ही भूमिका संशयास्पदच आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. स्वच्छता अॅप व शौचालय बांधणी या संदर्भात महापालिकेच्या सभागृहात सभा घेण्यात आली. शौचालय बांधणी करता पैसे घेऊन बांधणी न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश या सभेत देण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, कार्यकारी अभियंता पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा नेताम, एनजीओ नंदकिशोर गांधी यांच्यासह प्रभागातील स्वास्थ्य निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते। या सभेत स्वच्छता अॅपबद्दल माहिती देण्यात आली। हे असं करायचं आणि त्याच्यातही तुम्ही ते केलं नाही तर ही जबाबदारी तुमची आहे, तुमची म्हणजे आमची आहे, सगळ्यांची आहे। म्हणून ती जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे। या सर्वेक्षणमध्ये स्लम एरिया सुद्धा राहील आणि जी नॉन स्लम एरिया आहे ते सुद्धा राहील। सार्वजनिक क्षेत्र राहतील, त्याच्यामध्ये बाजार, सब्जी मंडी, हॉटेल्स असे काही स्थानं राहतील, त्याच्यामध्ये ते सर्वेक्षण होतील। धार्मिक स्थळे, बस अड्डा, रेल्वे स्टेशन इत्यादी। याच्यामध्ये अजून एक केलेलं आहे ओला कचरा, सुखा कचरा संकलन करून गोळा करून त्याची विल्हेवाट लावणं, हे सुद्धा त्याच्यावर मार्क्स आहेत। याच्यामध्ये 2000 मार्क्स आहेत। त्याच्यामध्ये 3 भागामध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे। 900 मार्क्स, 500 मार्क्स आणि 600 मार्क्स ह्या पद्धतीने केलेलं आहे 3 गटामध्ये। लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करण्याकरता महानगरपालिकेने पैसे दिले आहेत। ज्यांनी त्यातून शौचालय बांधले नाही त्यांना नोटीस बजावण्यात आले आहेत। त्यापैकी काही जणांनी महापालिकेला पैसे परत केले आहेत। ज्यांनी पैसे परत केले नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सोमनाथ शेटे यांनी दिले आहेत। स्वास्थ्य निरीक्षकांना हे आदेश आहेत। झोन क्रमांक 4 मध्ये 12 लाभार्थ्यांनी पैसे परत केले आहेत तर 20 लाभार्थ्यांनी पैसे परत केलेले नाहीत। त्यांच्या घरातील महागड्या वस्तू, टीव्ही, फ्रीज, गाड्या जप्त करून या पैशांची वसुली महानगरपालिका करणार आहे। स्वास्थ्य निरीक्षकांनी ती वसुली करायची आहे। 16 जानेवारीला स्वच्छ भारत अभियान चमू अमरावतीत येत असून ती क्षेत्रीय दौरा करणार आहे। 40% घरांमधील कचरा संकलन करून त्यावर पूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे। याकरता 2000 गुणांची परीक्षाही स्वास्थ्य निरीक्षकांची घेण्यात येईल, असं सोमनाथ शेटे यांनी स्वास्थ्य निरीक्षकांना या सभेत सांगितलं। करायची नाही, तिथे जर जास्त वापर असेल तर ते आपण स्वयंसेवी संस्थांना किंवा सेवामुक्त सफाई कामगारांना किंवा सुशिक्षित घटक सफाई कामगार किंवा कोणी जर अन्य संस्था हे शौचालय चालवायला तयार असतील त्यांना एक आपण विशिष्ट ₹2 असे काहीतरी फी निश्चित करून हे शौचालय वापरण्याकरता एआयडी तत्वावर देऊ। त्याच्यावर आपण बायोमेट्रिक मशीन बसवून जे लोक वापरतील त्यामुळे त्यांना पैसे देण्याची व्यवस्था करता येईल। आणि तुमच्याकडनं सर्व्हिसिंग घेण्याचा उद्देश होता। अजून केलं नसेल तर तुम्ही ते करून घ्या आणि जिथे कमी वापर असेल। उदखेड येथे राहणारी 19 वर्षाची कुमारी हिच्यावर आरोपी अंकुश उईके याने जबरदस्ती केली, तिचं शारीरिक शोषण केलं। या संदर्भात या कुमारीने मोर्शी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असता पोलिसांनी 366 व 376 कलमान्वये आरोपी अंकुश शंकरराव उईके विरोधात तक्रार नोंदवली आहे। फिर्यादी गोविंदा पुसाम हे वाहनाने व्यवसायाचे 72,000 रुपये नगदी घेऊन अमरावतीला जात असताना स्कूटीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांचं वाहन थांबवून त्यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्याकडील 72,000 रुपये जबरीने चोरून नेले। गोविंदा पुसाम यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकांविरुद्ध 394, 323, 504 व 34 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। फिर्यादी कीर्ती हिवसे यांनी आरोपी उमेश हिवसे विरोधात तक्रार नोंदवली आहे। फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी असून यांची कोर्टात केस सुरू आहे। फिर्यादी ही कोर्टाच्या आदेशान्वये पतीकडे गेली असता आरोपीने तिला मारहाण करून जखमी केलं। कीर्ती हिवसेच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी 324 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। आशा वीरेंद्र सिंह ठाकूर यांनी परतवाडा पोलिसांकडे चोरीची तक्रार नोंदवली आहे। अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून दुकानाच्या गोडाऊनमधील लोखंडी कपाटातील 35,000 रुपये नगदी चोरून नेले। आशा ठाकूर यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी अशोक विनोद परिहार यांनी शेंदूरजना घाट पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे। फिर्यादीच्या शेतातील बैलजोडी जिची किंमत 25,000 रुपये आहे ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। या संदर्भात शेंदूरजना पोलिसांनी 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे।
सुभाष जानराव काटसर्पे यांनी मंगरुळजवळा पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. फिर्यादीचा लहान भाऊ राजू काटसर्प हे नागपूर ते औरंगाबाद मार्गे जात असता अज्ञात वाहन चालकांनी त्यांना जबर ठोस दिली, अपघात केला. यामध्ये फिर्यादीचा मृत्यू झाला. मंगरुळजवळा पोलिसांनी 279-304 अ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. महिला कर्जमुक्ती आंदोलन समिती व महामानव फाउंडेशनच्या वतीनं मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात महामोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चेकऱ्यांनी धरणं दिलं. शेकडो महिला मोर्चात सहभागी झाल्या. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा बचत गटाच्या महिलांनी दिला आहे. महिला कर्जमुक्ती आंदोलन समिती व महामानव फाउंडेशनच्या वतीने मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात राहुलनगर कॅम्प येथून महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भातील हजारो महिला सहभागी झाल्या. मोर्चाचं नेतृत्व संजय आठवले यांनी केलं. विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचून या महिलांनी धरणं आंदोलन केलं. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेलं कर्ज शासनानं माफ करावं असे नारे यावेळी देण्यात आले. मागणी पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्रात महिला कर्जमुक्ती आंदोलन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं आठवले यांनी सांगितलं आहे. की कर्ज वाटप केल्यानंतर आमच्या महिलांना अत्यंत अश्लील आणि अस्लाच्या शब्दात ते कर्ज वसुलीसाठी त्या ठिकाणी जातात आणि त्यांचा अपमान करतात आणि कर्ज फक्त ते महिलांना देतात आणि त्यांचे जे पती आहेत, त्यांचे जे जवळचे जे पुरुष नातेवाईक आहेत यांना ते कधी त्या बैठकीमध्ये बोलावत नाहीत आणि त्यांनी जे कर्ज दिलेलं आहे या ठिकाणी अत्यंत ते बेकायदेशीरपणे आहे आणि गैरवाजवी आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कर्ज वाटप करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाचा त्यांच्याकडे नाही आहे आणि ते फक्त आरबीआयचं एक प्रमाणपत्र दाखवतात आणि त्यामध्ये सांगतात की आम्हाला आरबीआयनं या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आरबीआयचे जे ध्येय धोरण आहेत, त्याचे जे निर्देश आहेत, ज्या अटी आहेत आणि ज्या शर्ती आहेत याची अत्यंत पायमल्ली या मायक्रो फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळांनी आणि सदस्यांनी चालवलेली आहे. या ठिकाणी मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून 22%, 24%, 26% तर तब्बल 36% या ठिकाणी ते कर्ज दिल्यानंतर व्याजाची वसुली करीत आहेत. हा सर्व त्यांचा बोगस आणि बनावट कारभार आहे. या ठिकाणी एका महिलेला एकदा लोन दिलं पाहिजे, 2ला लोन दिलं पाहिजे असे निर्देश असताना एका महिलेला या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी 2दा, 3दा, 4दा, 5दा माझ्याजवळ असा रेकॉर्ड आहे आणि सबळ पुरावे आहे. 8 वेळा या महिलेला यांनी या ठिकाणी लोन दिलेलं आहे आणि त्यांना कर्जबाजारी केलेला आहे. कर्जाचा फास त्यांच्या गळ्यात या मायक्रो फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळ आणि सदस्यांनी टाकलेला आहे. या ठिकाणी आपल्या शासनाने, मोदी शासनाने 47,000 करोड कर्ज माफ केलेलं आहे विजय माल्याला. त्या ठिकाणी 63 उद्योगपती आहेत. यांना सुद्धा या ठिकाणी कुणाला 12,000 करोड, कुणाला 400 करोड, कुणाला 500 करोड असं 63 उद्योगपतींना कर्ज माफ केलेलं आहे. या सर्व उद्योगपतीची जर बेरीज केली तर हे खरबोच्या घरात जाते. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महिलांना जर कर्ज दिलं तर एका जिल्ह्यामध्ये 2 करोड, 3 करोड असं जर 36 जिल्ह्यामध्ये जर केलं तर जास्तीत जास्त 250 करोडच्या वर हे कर्ज होत नाही. आणि आपल्या मोदी सरकारला 250 करोड कर्ज माफ करणं हे फार मोठी गोष्ट नाही. आणि महिलांच्या शक्तीपुढे, नारी शक्तीपुढे महिलांचा सन्मान करणारे आपले पंतप्रधान आहेत. हे कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री आहे. यावेळी अॅडव्होकेट सुधीर तायडे, शेख अजीम सादिक ठेकेदार, सीमा मोहाडे, रेखा इंगोले, शाहनवाज परवीन यांच्यासह हजारो महिला सहभागी होत्या. माहुली येथील महिलेवर तिच्या दीराने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही तिला दिली. या प्रकाराने महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केली. तिच्यावर अंत्यसंस्कार कोणी करावे याबाबत सासर माहेरच्यांमध्ये इरविनमध्येच वाद सुरू झाला होता. माहुली येथे राहणाऱ्या पद्मा काशीनाथ ढोके या महिलेने विषप्राशन केलं. तिचा इरविनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीराने तिच्या अब्रूवर घाला घातल्याने पद्मा ढोकेने विषप्राशन करून आत्महत्या केली. तिच्यासोबत तिच्या दीरानं समजा अत्याचार केला. त्यामुळे तेव्हापासून समजा ते अशी आमच्याकडे आली, काही बिमार राहिली, झगडा सुद्धा झाला. तो त्याला कमी शब्दात तिले कमरीच्या खाली बोलला. तो म्हणे का तुला एखाद्या डाव मी तरी पकडीन म्हणजे पकडीन म्हणे.
अशी ते आमची माई बहीण मायापाशी सांगत होती. आतापर्यंत आम्ही त्याच्यापाशी त्याची होती, आज आमची आहे. आम्हाला चांगला आहे, बाकीशाहीचा आम्हाला मतलब काही नाही. पद्मा ढोकेचा मृत्यू झाला असता सासर व माहेरच्यांमध्ये अंत्यसंस्काराबाबत इरविनमध्येच वाद झाला. महानगरपालिकेत शक्तिमान प्लॅटफॉर्म मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. उंच झाडांच्या फांद्या, उंच अतिक्रमणमध्ये ही मशीन उपयुक्त ठरणार असून पावसाळ्यात सुद्धा ही मशीन उपयोगात पडणार आहे. या मशीनचं वजन 2 टन असून 22 फूट लांब असणारी ही मशीन 30 फूट उंचीवर जाऊन कारवाई करू शकेल. बुधवारी मनपामध्ये शक्तिमान प्लॅटफॉर्म मशीनचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील वाढते अतिक्रमण हटविण्याकरिता या मशीनचा वापर केला जाईल. 2 टनाची 22 फूट लांब असणारी ही मशीन 30 फूट उंचीपर्यंतचे अतिक्रमण हटवण्याकरता हातभार लावणार असल्याने मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यात उत्साह संचारला आहे. राजकोट येथील प्रशिक्षित ड्रायव्हर योगेश उजोनी हे अमरावतीच्या ड्रायव्हरला मशीनबद्दल माहिती देऊन प्रशिक्षित करणार आहेत. या मशीनच्या उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त हेमंत पवार, महापौर रीना नंदा, नगरसेवक मिलिंद बांबल, बबलू शेखावत, प्रवीण हरमकर, भूषण बनसोड आदींसह अनेक नगरसेवक उपस्थित होते. यावेळी या मशीनद्वारा प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. मैं राजू भट्ट, रीजनल मैनेजर ऑफ तीर्थ एग्रो टेक्नोलॉजी प्राइवेट लिमिटेड. दिस माय प्लेजर टू हैंड ओवर दिस मशीन टू अमरावती म्यूनिसिपल कॉर्पोरेशन. और इसके जो मल्टीपल बेनिफिट है मैं आपको शॉर्ट में बता देता हूँ. मेनली तो ये गार्डन डिपार्टमेंट के अंडर में काम में आता है, ट्री मेंटेनेंस, ट्री प्रूनिंग में काम में आता है. तो दूसरी चीज ये, इसको डिजास्टर मैनेजमेंट में भी काम में लिया जा सकता है क्योंकि 30 फीट तक ये वर्किंग हाइट देता है. और इसको इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, सिविल मेंटेनेंस डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट, उसमें भी इसको ये मशीन को काम में ले सकते हैं. उसके हिसाब से इसका नाम रखा है मल्टीपर्पज प्लेटफॉर्म मशीन. ये जो है वो 360 डिग्री काम में आता है. अपने पास जो भी मशीन रहती है अदर वो हॉरिजॉन्टल काम करती है या तो वर्टिकल काम करती है. ये जो मशीन है वो 360 डिग्री घूम के अपन को काम में देती है. तो इसको कहीं पर भी लेके जाना है, किसी तरह से भी काम में लेना है तो आराम से ले सकता है. पालिकेमध्ये म्हणजे अत्यंत उपयोगी अशी मल्टीपर्पज मशीन शक्तिमान ट्री मेंटेनन्स प्लॅटफॉर्म मशीन, जी म्हणजे आपल्या डिझास्टर म्हणजे जे शहरामध्ये एखादा कोणती घटना घडली मोठी आणि झाड कापायचं जर वेळ आली तर आपल्याजवळ अशी मशीन नव्हती जे तात्काळ झाड कापून त्या लोकांना तिथे लोकांना सुविधा मिळेल. आता हे जे शक्तिमान ट्री मेंटेनन्स प्लॅटफॉर्म मशीन जी आली आहे हे अत्यंत मल्टीपर्पज आहे. फायर डिपार्टमेंट असो, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असो, डिझास्टर असो, सिव्हिल मेंटेनन्स असो, अशा मल्टीपर्पज कामामध्ये ही मशीन उपयोगी पडणार आहे. 13,25,000ची ही मशीन आहे आणि महानगरपालिकेने अत्यंत चांगलं काम शहरांच्या नागरिकांच्या सुविधेसाठी केलं आहे. एखादी कोणती अपघात घडला, घटना घडली तर तात्काळ ही मशीन तिथे जाऊन त्या नागरिकांना त्याच्या अपघातापासून त्यांना वाचवण्याचं काम ही मशीन करणार आहे आणि अत्यंत चांगलं काम या महानगरपालिकेने केलं असून याचा ड्रायव्हर सुद्धा मला वाटतं राजकोटचा आहे, ट्रेन ड्रायव्हर आहे आपल्या इथे अमरावतीमध्ये. त्याला अजून त्यांना पण ट्रेनिंग पहिल्यांदा अशी ही मशीन आल्यामुळे आपण त्याला ट्रेन करून ड्रायव्हर देणार आहे. मी सर्व महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. नोटाबंदीला 35 दिवस उलटूनही परिस्थिती सामान्य होण्याचं नाव नाही. सलग 3 दिवस बँकेला सुट्या होत्या, त्यामुळे बँकांचे व्यवहार बंदच होते, परंतु एटीएममधील पैसेही संपले होते. त्यानंतर बँका उघडल्या, परंतु एटीएममध्ये पैसा नाही, बँकेत पैसा नाही अशी ओरड होतीये. मोठ्या प्रमाणावर नवीन चलन छपाई होते, त्याचे अवाढव्य सरकारी आकडे जाहीर होत आहेत. तर मग हा पैसा जातोय तरी कुठे? नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. नोटाबंदीला 35 दिवस उलटलेत, परंतु समस्या अद्यापही जैसे थे आहेत. अशात बँकांच्या सुट्या नागरिकांच्या समस्येत भर घालत आहेत. सलग 3 दिवस सुट्या झाल्यानंतर सोमवारी बँका उघडल्या. पैसे काढण्यासाठी, डिपॉझिट करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या, तर एटीएममधून पैसे काढण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली. मात्र बँका व एटीएममधील रक्कम संपल्याने नागरिकांना हताश होऊन परतावं लागतंय. नोटाबंदीला 35 दिवस झाले तरी बँका एटीएम समोरील गर्दी तर कायम आहेच. शिवाय रांगेत उभं राहून किमान हाती पैसे आले असते तर नागरिकांना व्यवहार करणं सोपं गेलं असतं, परंतु पैशांसाठी नुसती ससे होलपट सुरू आहे आणि तीही स्वतःच्या हक्काच्याच पैशासाठी. पंतप्रधानांनी 50 दिवसांचा अवधी मागितला आहे. आणखी 15 दिवसात स्थिती खरोखरच सामान्य होईल का असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधानांनी पाऊल उचललं खरं, परंतु करोडो रुपयांचं नवीन चलन बँकांमधून पार होताना दिसतंय.
नवीन जुनं चलन छपाईचे प्रचंड आकडे सरकार जाहीर करतंय, तर दुसरीकडे लोकांना पैसा मिळत नाहीये. ही बिकट परिस्थिती 15 दिवसात दूर होईल का? ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जमुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मनसेच्या कार्यकर्त्यांसह बचत गटांच्या महिलांनी जिल्हा कचेरीला धडक दिली व कर्जमुक्तीची मागणी केली. बोगस व बनावट कर्ज देणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापक व संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, सक्तीच्या कर्ज वसुलीतून महिलांना कर्जमुक्त करावे, महिलांना कर्ज वसुलीसाठी मानसिक त्रास देणाऱ्या दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात महिला बचत गटांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अमरावतीत सर्वत्र महिला बचत गट चालवल्या जातात आणि या महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स नावाची कंपनी आहे जी कर्ज वाटप करत असते. परंतु हे मायक्रो फायनान्स कंपनी व्याजदर एक सावकारी प्रमाणे व्याजदर लावत आहे. 25 ते जवळपास 40% व्याजदर या कंपनी लावत आहे आणि त्यामुळे या मोलमजुरी करणारे त्या महिलांना ती भरणे कठीण झालेलं आहे. आमची मागणी आहे की या कंपनींची चौकशी व्हावी, की यांना परवानगी आहे की नाही आणि त्यानंतर कारवाई फौजदार गुन्हे दाखल करावे. जे लोक बळजबरीनं वसुली करत आहेत त्यांच्यावर पण गुन्हे दाखल व्हावे. आणि आमचं शासनाला मागणी आहे की मोलमजुरी करणाऱ्या गरीब जनतेला, महिलांना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झालं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा आणि असलेलं कर्ज माफ करा. त्याच्यामध्ये काही महिला खूप म्हणजे अशा कंपनीमध्ये आहे की जेणेकरून त्यांच्याकडून 4-5 कंपनीचे कर्ज भरणं होत नाही आहे. पण महिला अशा आहे की त्या भरू सुद्धा शकतात, मजुरी करून भरतात. पण ह्या कंपनीचा व्याजदर असा आहे की त्या महिलांच्या सर्व याच्या मजुरीच्या मानाने व्याजदर खूप आहे आणि व्याजदर कमी करावा. जेव्हा आम्ही व्याजदर कमी करू तेव्हा हे मायक्रो फायनान्स म्हणजे बंद करण्यात यावे, नाही तर मग काहीतरी व्याजदर कमी करावा हीच आमची अपेक्षा आहे. ज्यावेळेस तुम्ही हे कर्ज घेतलं मायक्रो फायनान्सचं त्यावेळेस तुम्हाला अटी शर्ती सांगण्यात आल्या नव्हत्या का? सर्व सांगण्यात आलं मॅडम, हे सर्व मान्य आहे. पण तुम्ही लोकांनी का बरं हे 2 कंपन्यांच्या व्यतिरिक्त 3ऱ्या कंपनीचं लोन मेंबरला का देण्यात यावं ही आमची आहे. तुम्ही त्याच लोकांनी 2 महिलांच्या 2 कंपनीचं लोन घ्या असं म्हणतात आणि 3री कंपनी आल्यावर ते लोन का बरं देतात? त्यांना डाटा दिसत नाही का? ज्या अर्थी तुम्ही आरबीआयला गव्हर्नमेंटला जोडलेले आहेत, ज्या अर्थी ह्या सर्व टोटली कंपनी आरबीआयला जोडलेल्या आहेत, मग ज्या वेळेस 1500च्या नोटांची बंदी आली, आरबीआयने पूर्ण गव्हर्नमेंटने सांगितलं गेलं होतं का बँकेमध्ये तुमच्या 1500च्या नोटा जमा होणार होत्या. मग हे कंपनीवाले का 1500च्या नोटा घेत नव्हते? तुम्हाला कोणत्या कंपनीवाल्याने सांगितलं आरबीआयशी जोडलेलं आहे? प्रत्येकच म्हणत आहे, प्रत्येक जेवढे मायक्रो फायनान्स आहे प्रत्येक जण म्हणत आहे की आम्ही आरबीआयशी जोडलेला आहे. आमच्या सर्वांना जेवढे टोटली कंपनी आहे, जनलक्ष्मी आहे, मुत्रुड आहे, एसकेएस आहे, सूर्योदय आहे, हिंदुस्तान आहे, परत ग्रामीण कुटा आहे, अशा छोट्या मोठ्या सर्व कंपन्या ज्या आहेत प्रत्येकाने सांगितलं की आम्ही आरबीआयशी जोडलो आहे आणि याच्यानंतरही सुद्धा आम्ही त्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही 1 जानेवारी नंतर सक्तीने वसुली करू. खारतळे गाव इथे कैलास तायडे यांचं शेत आहे. कैलास तायडे यांच्या शेतातून रस्ता काढला गेला, त्यामुळे तायडेंचं शेत पडीत राहून त्यांचं नुकसान झालं. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही कैलास तायडे न्यायापासून वंचित आहेत. धनंजय कुचे व कैलास तायडे यांचा हा वाद आहे. नकाशावर रस्ता धनंजय कुचेच्या शेतातून आहे, मात्र तायडेच्या शेतातून रस्ता काढल्याने तायडेचं प्रचंड नुकसान होतंय. तायडेंनी या संदर्भात न्यायाची मागणी सिटी न्यूजच्या मार्फत केली आहे. 2011 साली विद्यमान नामदार तहसीलदार यांनी खारतळेगाव ते दगडागड हा रस्ता कैलास तायडेच्या शेतातून गेला असल्याचा चुकीचा आदेश दिला होता. त्यानंतर कैलास तायडेचे शेत 4 वर्ष पडीत पडले आणि त्याच उपासमार भोगावी लागली. त्यानंतर सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातमी अनेकदा झळकल्यानंतर तसेच माननीय महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीजी यांना पत्र पाठवल्यानंतर माननीय एसडीओ या न्यायालयातून कैलास तायडे या शेती माहितीकरता गट नंबर 241, 243 चे धुऱ्यावरून खारतळेगाव ते दगडागड रस्त्याने पुढे जाता गट नंबर 241, 243 च्या धुऱ्यावरून पूर्वेकडे जाऊन शेती करावी असा आदेश देण्यात आला होता. परंतु त्यानंतरही धनंजय कुचे यांनी अप्पर जिल्हाधिकारी या न्यायालयात अपील केले होते आणि त्या अपिलाचा आदेश असा आहे की पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी विद्यमान तहसीलदार या कोर्टात आपापले म्हणणे मांडावे आणि विद्यमान तहसीलदारांनी मामलतदार कायद्यानुसार ही केस चालवून त्याचा ते निकाली काढावे.
परंतु हे धनंजय कुचे यांना मान्य नसून त्यांनी आता या अप्पर आयुक्त या न्यायालयात अपील दाखल केले आहे. मी या ठिकाणी हे सांगू शकतो की त्यांनी अपिलामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की खारतळेगाव ते दगडागड हा रस्ता गैर अर्जदार यांच्या शेतातून गेला आहे, म्हणजे कैलास ताडे यांच्या शेतातून गेला आहे. परंतु ही बाब अत्यंत खोटी आणि चुकीची आहे, कारण की खारतळेगाव ते दगडागड हा रस्ता ज्या गट नंबर 239 मधून गेला आहे ते शेत कैलास ताडेचे नसून ते अंबादास कुचे यांचे आहे. आपण सध्याचा नकाशा पाहता गट नंबर 239 जो दिसतो तो अंबादास कुचे यांचे शेत असून ते वडिलोपार्जित त्यांच्याच ताब्यात आहे. आणि विशेष म्हणजे हा नकाशा चुकीचा असल्याचे अंबादास कुचे यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या न्यायालयात प्रकरण चालवून त्या नकाशा दुरुस्तीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. म्हणून या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की 2011 साली नामदार तहसीलदार साहेब यांनी जो निकाल दिला तो 100% चुकीचा ठरत आहे, कारण की हा नकाशाच चुकीचा आहे आणि चुकीच्या नकाशावरच तो निकाल देण्यात आला होता. म्हणून विद्यमान कोर्टास आमची नम्र विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा, कारण की आधीच कैलास ताडे 4 वर्षे त्याचे शेतपडीत पडून उपासमार भोगायला लागली आणि तो आत्महत्येकडे वळला होता. आता मात्र आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. पंतप्रधान मोदीजी यांनी घोषणा केली आहे की चांगले दिवस येतील आणि ते खरे सुद्धा ठरत आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की धनंजय कुचे यांनी मात्र आमचे चांगल्याचे वाईट दिवस करून टाकले, हे कडू सत्य आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा आणि आमची शासनाने कोर्टाने तसेच माननीय मुख्यमंत्रीजी यांनी ऐकावे अशी नम्र विनंती करण्यात येईल. धनंजय कुचे म्हणतात की गट नंबर 239 243 दुऱ्यावर न जाता खारतळेगाव ते दगडगाव रस्त्याने पुढे जावे आणि ज्या ठिकाणी विहीर आहे त्या विहिरीजवळून वळून उलट पक्षी दक्षिण ते उत्तर या दिशेने जाऊन आपले शेताची वहिवाट करावी. परंतु या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की या ठिकाणी असा कोणताही रस्ता नाही. खारतळेगाव ते विरसिया जुना रस्ता जो होता तो 2001 सालापासून बंद पडण्यात आलेला आहे. त्यावर सर्व गट नंबरधारक 252 246 245 244 243 सर्व गट नंबरधारक दरवर्षीच पेरणी करत आलेले आहेत. गेल्या 16 वर्षापासून त्याच्यावर पेरणी होत आहे. हे सांगणे या ठिकाणी मी अत्यंत जरुरीचे समजतो, कारण की धनंजय कुचे यांनी म्हटले आहे की तो रस्ता मोकळा आहे, खुला आहे. हे त्यांचे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. या ठिकाणी असा कोणताही रस्ता नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मासिक सभा घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षणाचा सभेत आढावा घेण्यात आला. प्रगत शिक्षणाचा अहवाल अंतर्गत प्राथमिक शाळा 50% तर माध्यमिक शाळा 25% किमान प्रगत व्हाव्या असे आदेश आहेत. शाळा बांधकामाचा निधी कुठल्याही परिस्थितीत परत जाता कामा नये, मार्चपर्यंत त्याचा विनियोग करण्याचे आदेशही या सभेत देण्यात आले. त्याचा आढावा घेण्यात आला. मासिक सभेतील प्रस्ताव व चर्चेविषयी सभापती गिरीश कराळे यांनी माहिती दिली. जिल्ह्याच्या शिक्षणाचा आढावा घेण्यात आला. प्रगत शिक्षण जो अहवाल सादर करायचा आहे. जिल्ह्यात जवळपास मार्च 17 पर्यंत प्राथमिकच्या साधारण 50% शाळा ह्या प्रगत झाल्या पाहिजे आणि माध्यमिकच्या 25% शाळा ह्या प्रगत असल्या पाहिजे असं शासनाचं पत्रक आहे. त्याप्रमाणे आज आढावा घेण्यात आला. त्यापैकी 1-2 तालुके जर सोडले बाकी ठिकाणची परिस्थिती समाधानकारक वाटली. ज्या तालुक्यात परिस्थिती समाधानकारक नाही त्यांना त्याबाबतच्या सूचना तसेच तंबी सुद्धा आजच्या सभेत देण्यात आल्या. आणि थोडंसं मागच्या वर्षीपासून जिल्ह्यात शाळा बांधकामाच्या दुरुस्तीसाठी शाळा बांधकामासाठी जो निधी आहे तो मार्चपर्यंत कसा खर्च होईल, कुठलाही निधी हा खर्चित राहणार नाही. आणि ज्या शाळा अतिशय खराब झालेल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना आजच्या सभेत देण्यात आल्या. तसेच एका विषयावर सुद्धा चर्चा करण्यात आली. जसे समाजामध्ये काही महिला शिक्षक जे आहे यांना मेळघाटमध्ये अतिदुर्गम भागात दिले आहे, ज्यांना जायला रस्ते नाही, साधारण 5-5, 10-10 किलोमीटर पायी जावं लागते आणि अतिशय घनदाट जंगलातून जात असताना त्यांची तिथे राहायची सुद्धा कुठली व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत विशेष बाब म्हणून त्या महिला शिक्षकांना रस्त्यावरील किंवा जिथे राहायची व्यवस्था होऊ शकते अशा ठिकाणचे गावं विशेष बाब म्हणून देण्याबाबतचे प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
राहुल नगर येथे ब्ल्यू स्टार फाउंडेशन व महामानव फाउंडेशनच्या वतीने ईद मिलादुन्नबी कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्ताने मुशायरा घेण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. मोठ्या संख्येनं नागरिकांनी मुशायराचा आनंद घेतला. संपूर्ण देशात ईदीचं पर्व उत्साहात साजरं झालंय. त्यानिमित्ताने शहरात सुद्धा विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. राहुल नगर येथे ईद मिलादुन्नबी निमित्त मुशायरा कार्यक्रमाचं आयोजन ब्लू स्टार व महामानव फाउंडेशन द्वारा करण्यात आलं. या कार्यक्रमात जाहीर अजमत, समद राजा, आदिल राजू, वहाब डेंगर यांनी मुशायरा सादर केला. यावेळी संजय आठवले, शोभा शिंदे, आतिश गवई आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कदम के कदम कदम पे कदम के निशान खुशबू. सुभान अल्लाह, क्या बात है. कदम कदम पे कदम के निशान खुशबू दे. और नबी की नात पढ़ूं तो जुबान खुशबू दे. वाह वाह, सुभान अल्लाह. हसन हुसैन ने अपने खून से सींचा. हसन हुसैन ने अपने खून से सींचा. अली वो फातिमा, अली वो फातिमा का खानदान खुशबू दे. वाह 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 अमित भाई. कुंभारवाडा येथील श्री दत्त मंदिरात दत्तजन्माचा सोहळा साजरा झाला. श्री दत्तजन्माचं कीर्तन सादर करण्यात आलं. श्री दत्तात्रयांना पाळण्यात जोजवून पाळणा गायला. मोठ्या भक्तिभावाने दत्तजन्माचा सोहळा कुंभारवाडा येथील दत्त मंदिर व भाजी बाजार येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात साजरा झाला. कुंभारवाडा येथील श्री दत्त मंदिरात दत्तजन्माचा सोहळा साजरा झाला. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पर्वावर दत्त जन्माचा सोहळा साजरा झाला. यामध्ये कीर्तन सादर करण्यात आलं. तर कोपगृहामध्ये सावित्री देवी आहे आणि त्यांना विनवतायत. मी नेहमी आलो की किती आनंदाने माझं स्वागत करते. मला विचारते आज दिवसभरात काय झालं. एवढं सृष्टीचं काम करून आणि सृष्टी निर्माणाचं काम करून मी येतो. अतिशय दमून आलेला असतो आणि तू मला विचारतेस की काय झालं. लक्ष्मी आम्हाला यातनं बाहेर काढायला हवं आणि आमचं श्रेष्ठत्व जे आहे तुम्ही आम्हाला परत जे काही स्वाती भारताचं जे सामर्थ्य आहे ते आपोआपच कमी होईल आणि तुम्ही आमच्यासाठी हे केलंच पाहिजे. श्री दत्तात्रयांना पाळण्यात जोजवण्यात आलं. दत्त जयंती निमित्त मंदिर रोषणाईने सजलं. भाविकांनी दत्त जन्माच्या कीर्तनाचा लाभ घेतला. भारताचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेलाय. कलावंतांचं कार्य, जन्म, थोर व्यक्तींचे जन्म, देश विदेशात घडलेल्या महत्वपूर्ण घटना यांची नोंद इतिहासाच्या पानात झाली आहे. बघूया आजचा इतिहास काय सांगतो ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें.
इतिहास के पन्नों में दिनांक 14 दिसंबर 1924 को मशहूर अभिनेता राज कपूर का पेशावर में जन्म हुआ। 1934 में श्याम बेनेगल का जन्म हुआ। 1936 में विश्वजीत चैटर्जी इनका जन्म। 1946 में संजय गांधी का जन्म हुआ। 1953 में विजय अमृतराज इनका जन्म हुआ। सन 1966 में शैलेंद्र का निधन हुआ। सन 1971 में परमवीर चक्र प्राप्त फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत विश्वा का निधन हुआ। सन 1970 में गदी माडगुलकर का निधन हुआ। सभी घटनाएं दिनांक 14 दिसंबर की है। और लीजिए सुनिए एक मधुर धुन। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। अमरावती महापालिकेची अंतिम आमसभा बुधवारी घेण्यात आली, मात्र कोरमअभावी ही सभा राष्ट्रगीत घेऊन स्थगित करण्यात आली। ही सभा आता गुरुवारी घेण्यात येते आहे। येत्या 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणूक होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही अंतिम सभा आहे। परकोटाचं सौंदर्यीकरण बाधित होऊ नये यासाठी त्यावर फलक लावू नयेत असे आदेश महानगरपालिकेचेच आहेत। असा फलकही तेथे लावलेला आहे, परंतु त्याच्याच बाजूला दुसरा फलक आहे जो कार्यक्रमाचा आहे। वाचनालय सुरू होतंय त्याचा उद्घाटन सोहळा आहे, त्याचा हा फलक आहे। स्वतःचे नियम स्वतःच मोडावे असा हा खाक्या आहे। मेरे ठीक पीछे आप देख पा रहे हैं अमरावती शहर का जवाहर गेट, जिसे पुराना नाम था मुसारी गेट। ये परकोटा और ये गेट, इसकी निर्मित सन 1806 में हुई है। लाखों की लागत से निर्मित यह परकोटा अब पुरातन वस्तु के अंदर शामिल हो चुका है और इसके लिए नियम बनाया गया है कि किसी भी पुरातन वस्तु पर न कोई फलक लगाया जाए, न इसे खराब किया जाए, न विरूप किया जाए और इसकी सारी जिम्मेदारी महानगर पालिका पर डाली। अगर आप देख पाएंगे कि महानगर पालिका ने खुद अपना बोर्ड इसके ऊपर लगाकर रखा है। ये फलक, ये बोर्ड गवाही है अपने आप में कि हम अपनी पुरानी वस्तुओं के प्रति उतने वफादार नहीं, उनका ध्यान रखने में हम कहीं तो कम पड़े। इसे अगर यूं कहा जाए, आप गुरुजी बैगन खाए, दूसरों को परहेज बताए। अंग्रेजों के जमाने के जेलर हैं, आजकल के जेलरों की तरह नहीं जो कैदियों को सुधारने की फिक्र में लगे रहते हैं। हाँ, हम अच्छी तरह जानते हैं तुम लोग कभी नहीं सुधर सकते हो। अरे जब हम नहीं सुधर सके तो तुम क्या सुधरोगे? हैं? इसलिए याद रखो, ये मत समझना कि जो कुछ तुम करते हो उसकी खबर हमको नहीं मिलती। हमारे जासूस इस जेल में चारों तरफ फैले हुए हैं। घड़ी घड़ी की रिपोर्ट हमको मिल जाती है। हमारे जाने बिना यहाँ परिंदा भी पर नहीं। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर।
बुधवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअस. गुरुवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.